शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमस्तुते। दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडले मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार। दिवा लावला देवांपाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवी देवतांपाशी। एक लक्ष्मी बैस ग बाजे आमचं घर तुलाच साजे। तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळो मध्यानात। घरातली इडापिडा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात येवो। घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो। रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ। यंदा 24 जुलै गुरुवार 2025 या दिवशी आलेली आहे दिव्याची अमावस्या, जिला आषाढ अमावस्या असं देखील म्हटलं जातं। दिव्यांची आवस या नावाने देखील ओळखलं जातं। या आषाढ अमावस्येला आपल्याला दीपपूजन करायचं आहे। घरामध्ये दीपपूजन कधी करावे, कसे करावे, शिवाय या दिवशी कणकेचे दिवे बनवले जातात। तर हे कणकेचे दिवे कसे बनवायचे, या दिवशी मुलांचे औक्षण कसे करायचे, का करायचे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी अतिशय साधा सोपा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले। व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे। प्राणाला देखील प्राणज्योत म्हटलं जातं। घरातील इडापिडा टळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलन केलं जातं। तिमिरातून तेजाकडे वाटचाल करणारे दीप हे एक महत्त्वाचे माध्यम आहे। हिंदू संस्कृती आणि परंपरेमध्ये दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार आहे। दिवा हे तेजाचे, ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानलं जातं। ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात येते। घरामध्ये दररोज दीप प्रज्वलन करणं शुभ मानलं जातं। त्यामुळे घरामध्ये दिवा प्रज्वलन केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं। ही पूजा आपल्याला आषाढ अमावस्येला करायची आहे। यंदा गुरुवारी 24 जुलै रोजी आषाढ अमावस्या आलेले आहे। या दिवशी सायंकाळी आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे। जास्तीचं साहित्य आपल्याला लागणार नाही। आपल्या ठेवणीतले असो किंवा आपल्या वापरातले असो जे काही दिवे आहेत, समया आहेत, ते घासून पुसून स्वच्छ लकलकीत करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी, अभिषेक करण्यासाठी स्वच्छ पाणी आणि दूध लागणार आहे किंवा पंचामृत घ्या। काही फुले घ्यायची आहे, थोडेसे तांदूळ लागणार आहेत। प्रसाद म्हणून तुम्ही नैवेद्य म्हणून इथे ज्वारीच्या लाह्या किंवा साळीच्या लाह्या किंवा गोड कणकेचे गोड दिवे बनवायचे आहेत। 2 विड्याची पाने, 1 सुपारी, फुलवाती, साध्या वाती घेतलेले आहेत, हळदी कुंकू घेतलेलं आहे। एवढं साहित्य आपल्याला लागलेलं आहे। त्यानंतर जे काही तुमच्या घरामध्ये दिवे आहेत ते दिवे घ्यायचे आणि कणकेचे गोड दिवे आपल्याला बनवून घ्यायचे। कणकेचे गोड दिवे म्हणजे काय, म्हणजे आपले जे काही आपली गव्हाचं पीठ असतं ते गव्हाचं पीठ वाटीभर घ्यायचं। त्यामध्ये आपण थोडासा खिसलेला गूळ घालायचा। वाटीला आपण पाववाटी गूळ घालायचा, थोडंसं अर्धी वाटी पाणी घालायचं आणि याच्या आपल्याला पीठ मळून गोड दिवे बनवायचे। त्यामध्ये मीठ टाकायचं नाही। हे दिवे जे बनवल्यानंतर आपण ते उकडवून घ्यायचे आहे। तर असे गोड दिवे अमावस्येच्या दिवशी बनवले जातात। सायंकाळच्या वेळेस आपण जिथे पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची। तिथे पाट किंवा चौरंग मांडावा, त्यावरती लाल वस्त्र अंतरावं, पाटाभोवती छोटीशी का होईना रांगोळी काढावी। सर्वात आधी रांगोळीवरती हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करावं। भूमिपूजन करून झाल्यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। एक दिवा लावून घ्यायचा, अक्षदांचं आसन ठेवायचं, हळदी कुंकू व्हायचं, त्यावरती दिवा ठेवायचा, दिवा प्रज्वलित करायचा। दिव्याला हळदी कुंकू पुष्प अक्षदा व्हायच्या, नमस्कार करायचा आणि पूजेला सुरुवात करायची। स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं। त्यानंतर एखाद्या तामणामध्ये छोटीशी सुपारी आपण गणपती स्वरूप ठेवणार आहोत किंवा तुम्ही देवघरातील गणपतीची मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालेल। पहिल्यांदा 5 पळ्या पाण्याने, परत 5 पळ्या पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने, त्यानंतर 5 पळ्या स्वच्छ पाण्याने आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे। गणपतीची पूजा करत असताना मनोमन आपण ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर सुपारी बाजूला करून ती स्वच्छ करून घ्यायची आहे। कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे। यानंतर विड्याची जोड पाणी घ्यायची आहे। त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत। अक्षदावरती हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर आपण गणपती स्वरूपची सुपारी घेतली होती ती सुपारी याच्यावरती ठेवायची आहे। गणपती बाप्पाला देखील हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचं आहे। अशी बाप्पांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपण आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे।
यानंतर आपण जेवढे तुमचे दिवे असेल तर त्या दिव्यांना आसन म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी थोड्याशा अक्षदा वाहणार आहोत। तुम्ही एखाद्या झाडाचं फान किंवा विड्याचं पिंपळाचं पान ठेवलं तरी सुद्धा चालेल। ज्या अक्षदा ठेवल्या होत्या त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलं, त्यावरती आपण निरांजन समयी जी काही तुमच्याजवळ दिवे आहेत तर ते दिवे ठेवून घ्यायचे आहेत। त्यानंतर दिव्याला देखील आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, दिव्याची पूजा करून घ्यायची आहे। काही ठिकाणी हे सर्व दिवे प्रज्वलित केले जातात, काही ठिकाणी फक्त एकच दिवा प्रज्वलित केला जातो। तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। हवे तर सगळे दिवे तुम्ही प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही काहीच दिवे प्रज्वलित केले तरी सुद्धा चालेल। त्यानंतर यामध्ये आपण वाती घालून घेतल्या, तेल घालून घेतलं, त्यानंतर हे दिवे जे आहे तर ते प्रज्वलित करून घेऊया। आषाढ अमावस्येला दीपपूजनाचं महत्त्व असल्याने या दिवशी दीप अमावस्या असं देखील म्हटलं जातं। आपण दिवाळीमध्ये जसे दिवे लावतो त्याच प्रकारे आपल्याला या दिवशी देखील दिवे लावायचे आहेत। दिवाळीची पूजा देखील अमावस्येला असते, आषाढी अमावस्येला देखील आपण दीपपूजन करून पूजा करत असतो। त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते। आता इथून पुढे तर श्रावण सुरू होतो आणि भरपूर पाऊस आणि अंधारून गेलेलं श्रावणाचं वैशिष्ट्य असतं। त्यामुळे घरातील इकडे तिकडे पडलेले धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामण दिवे या सर्वांना एकत्र करून घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस असतो। या दिवशी सर्व दिवे स्वच्छ करून आपण त्याची पूजा करून घ्यायची आहे, कारण की इथून पुढे तर सगळ्या सणांना व्रतवैकल्यांना सुरुवात होते आणि त्यामध्ये आपल्याला दिव्यांची गरज पडते। त्यासाठी हा दिवस नेमलेला असावा। आपण सर्व दिव्यांना हळदी कुंकू, अक्षदा आणि फूल वाहून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जे कणकेचे गोड दिवे बनवलेले असतात तर त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। पाण्याचं भरीव चौकोनी मंडळ केलं, त्यावरती आपण हे नैवेद्य ठेवलं, त्यानंतर 3 वेळा पाणी फिरवून नैवेद्यम समर्पयामी असं बोलायचं आहे। त्यानंतर ज्वारीच्या लाह्या किंवा साळीच्या लाह्याचा देखील नैवेद्य आपण दाखवून घ्यायचा आहे। अमावस्येचा दिवस हा वाईट नसून माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतो। अमावस्येच्या दिवशी आपण जे काही पूजा अर्चना, जप, तप, उपासना करतो तर त्याचं पुण्यफळ हे आपल्याला अधिक पटीने मिळत असतं। या दिवशी आपल्या पितरांसाठी देखील तुम्हाला अन्नदान करायचं आहे। या दिवशी तुम्ही पितरांना समर्पित देखील आपल्या घराबाहेर चौकटीजवळ एक कणकेचा दिवा लावू शकता। यानंतर आपण जे काही दिवे आणलेले आहेत, कणकेचे दिवे बनवलेले आहेत ते 5, 7, 11 असे बनवायचे आहेत। त्यामध्ये फुलवाती घालायची आहे, त्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे। कणकेचे दिवे आपण जे बनवलो त्यामध्ये तूप घालायचं, त्यामुळे तुपामध्ये कायम फुलवात घालायची असते, त्यामुळे फुलवात घालून घ्यायची आहे। या दिव्याने आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळलं जातं। पहिल्यांदा सर्व देवांना ओवाळून घ्यायचं, त्यानंतर घरातील सर्व देवांना ओवाळून घ्यायचं। त्यानंतर तुमच्या घरामध्ये जी कोण लहान मुले असतील तर त्या लहान मुलांचं औक्षण देखील ह्या दिव्याने करून घ्यायचं आहे। हे दिवे शांत झाल्यानंतर ते दिवे आपण प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी खायचे आहेत। त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी ही पूजा काढायची आहे। पूजा काढत असताना सर्वात आधी उत्तर पूजा करायची, हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या, दिवा लावून घ्यायचा, अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं। त्यानंतर हे तुम्ही जे दिवे आहेत तर ते घासून पुसून स्वच्छ करून ठेवू शकता आणि जी काही फुले आहेत, निर्माल्य आहे तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता। या दिवशी आघाडा आणि दुर्वा वाहण्याला देखील महत्त्व आहे। तुम्हाला जर आघाडा आणि दुर्वा मिळाल्या तर ते देखील तुम्ही सर्व दिव्यांना वाहू शकता। दिव्याची प्रार्थना करायची आहे। यानंतर घरातील सर्वांनी मिळून शुभं करोति कल्याणम हा पहिल्यांदा मी जो श्लोक दिला तो श्लोक म्हणायचा आहे। दिव्याकडे प्रार्थना करायची आहे की हे दीपदेवा तू सूर्यरूप अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस। माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर। दीपपूजा महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे पूर्ण वर्षभर दीपपूजेची फलश्रुती आपल्याला मिळत असते। प्रत्येक कुटुंबियांना सुख, शांती, समृद्धी, समाधान, लाभ मिळावा यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी दीपपूजन करायचं आहे। आता आपण जाणून घेऊया या दिवशी लहान मुलांचं औक्षण का करतात। तर आपल्या संस्कृतीमध्ये दिवा, फुलवात, ज्योती, वात यांना फार महत्त्वाचं स्थान आहे। प्राणाला देखील प्राणज्योत म्हणतात आणि घरातील लहान मुले जे असतात तर ते वंशाचे दिवे देखील त्यांना म्हणतात। इतका हा दीप मानवाशी निगडीत झालेला असतो। दीप म्हणजे काय तर प्रकाश, आणि जेथे प्रकाश असतो तेथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो। अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे काय तर तेज। जिथे तेज असते तिथे संकटही घाबरून पळते। असे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे, हर तऱ्हेच्या संकटावर मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी यासाठी आषाढ अमावस्येला घरातील लहान मुलांना दिव्यांनी ओवाळलं जातं।
आजची मुले ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात, त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा विधी आहे. ह्या विधीचा संबंध थेट कृष्णकथेत देखील सापडतो. यमुनेच्या तीरावर दररोज गायी गुरे मृत्युमुखी पडत होती, तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचं बाळकृष्णाला कळले. त्याने यमुनेमध्ये उडी टाकून कालिया मर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून बासरी वादन करत गोकुळवासियांना भयमुक्त केले. म्हणून यशोदेसकट सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती ओवाळली आणि त्याच्यासारखे तेज, धैर्य, शौर्य आमच्या मुलांना देखील मिळू देत अशी प्रार्थना केली. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे. हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडला होता, त्यामुळे या दिवशी दिव्यांनी आसमंत उंजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्याची आवस असं देखील ओळख मिळाली. यासाठी श्रावणामध्ये जे ज्योतिपूजन करतात तर त्याच्या प्रतिमेत देखील तुम्हाला गोपाळकृष्णाची मूर्ती पाहायला मिळेल. यासाठी दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळायचं आहे, त्यामुळे त्यांच्यातील जी नकारात्मकता असते ती देखील दूर होऊन त्यांची उत्तरोत्तर प्रगती होते. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे आवर्जून सांगा. आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.